संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रवरा सांस्कृतिक महोत्सव सहकारातून समृद्धीकडे आणि समृद्धीतून विकासाकडे श्रीफळ वाढवून करते। आपल्या आनंद बाजारात आपल्या श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय या ठिकाणी आज आनंद बाजार याचं आयोजन करण्यात केलेलं आहे। या विद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आपण शाळेमध्ये जे शिक्षण घेतो त्या शिक्षणाबरोबर प्रत्येकाला व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे। तुम्हाला जर आईने 4 गोष्टी आणायला सांगितल्या तर आपण 2 वस्तू घेऊन येतो आणि 2 वस्तू विसरतो पुन्हा नगर चक्कर मारतो। प्रत्येक गोष्टीचं व्यावहारिक ज्ञान असलं पाहिजे। बाजारामध्ये सध्याची परिस्थिती तुम्हाला माहीत असेल प्रत्येकाला। एखादा शेतकरी जर मेथीची भाजी विकायला बसला आणि घेणारा गरीब असो किंवा लाख 1.5 लाख पेमेंटवाला असो तर जर 10 रुपयाला जुडी म्हणला तर हा म्हणतो 5 रुपयाला 2 जुडी देता का। आणि हा ज्यावेळी पिक्चर बघायला जातो किंवा हॉटेलमध्ये जेवायला जातो त्यावेळी 300 रुपयाचं पिक्चरचं तिकीट घेतो, 500 रुपये हॉटेलचं बिल भरतो। हे व्यावहारिक ज्ञान हे आतापासूनच आपल्याला कळलं पाहिजे। कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या वस्तूची मागणी आहे। आता समजा सर्व शेतकऱ्यांनी मेथीच पिकवली तर ती मेथीची जुडी 5 किंवा 10 रुपयाच्या जात नाही। म्हणून पिकवता नाही आणि जे आपण पिकवतो ते विकता नाही, या सगळ्या गोष्टीला बारीक अभ्यास केला पाहिजे। या सर्व इथं निवेदन करण्याचं उद्देश एकच की जर एखादं तुम्हाला आता इथं बाजारामध्ये असं म्हटलं की 10 रुपयाला जुडी असताना 10 रुपयाच्या 2 जुड्या देतो का, त्याला म्हणायचं भाऊ फुकट घेतो का तू। कारण ही मेथी पिकवताना ती रान तयार करणं, मेथीचं रोप टाकणं, त्याला महिन्यातून 4-5 वेळा पाणी देणं, एखादा फवारा मारणं, ती मेथी उपटणं, ती पाण्यामध्ये धुणं, तिची जुडी बांधणं आणि बाजारात 4-4 तास बसणं, याच्यासाठी जे कष्ट लागतात त्याची किंमत 10 रुपयात केली नाही पाहिजे। तुम्ही त्या मेथीची किंमत करतात, त्या शेतकऱ्याची किंमत करतात आणि मग आता काय होत चाललंय, मेथी वाढत नाही, मग त्याला विविध प्रकारचे कीटकनाशकाचे फवारे, विविध प्रकारचे रसायनांचे फवारे आणि मग त्याच्यातून आता जे केमिकल आणि कीटकनाशकांचा संसर्ग होत चालला त्याच्यातून आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय। आणि त्याला माझं स्पष्ट म्हणणे की हे जे 10 रुपयाचे दोन फुकट खाणारे लोक आहेत ते त्याला कारणीभूत आहेत। त्याच्या शेतकरी पण फुकट खाण्याचा प्रयत्न करतात, इकडे दवाखान्यात लाखाचं बिल भरतात, इकडे दवाखान्याची भरती करतात। भारतामध्ये आज दवाखाने हे बिझनेस झालेला बिझनेस धंदा। अगदी डॉक्टर लोक सुद्धा 10 लाख रुपये महिन्याचे पगाराचे त्यांनी माणसं ठेवलेले, त्यांना टार्गेट ठेवलेले। म्हणून आपल्या पिकवलं पाहिजे, आपण जे पिकवतो ते आपल्याला विकता आलं पाहिजे। त्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा देतो आणि माझे मनोगत पूर्ण करतो। आपल्या ममदापूरला शनिवारी बाजार भरतो तसं आज राजुरीला विद्यार्थ्यांनी बाजार भरवला। विद्यार्थ्यांना याचं ज्ञान यावं, भाजी उपटावं कशी, टाकावं कशी, धुवा कशी याचं ज्ञान आलं पाहिजे। नुसतं ज्ञान शाळा शिकून जमणार नाही, सगळ्यालाच नोकरी आहे असं नाही। काही शेती करणार आहे तर त्यांनी असं बाजार शिकावं एवढी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि सांगतो। स्कूलचे विद्यालयाचे आपले मुख्याध्यापक कार्यक्रमाचे अध्यक्ष गोरे पाटील, सर्वसामान्य ग्रामस्थ, आपल्या राजुरी गावचे गोरगरिबांचे दीनदलितांचे कैवारी ज्यांना म्हणलं जातं असे डॉक्टर सोमनाथ गोरे पाटील, तसेच सर्व इथे जमलेले माझे विद्यार्थी पालक वर्ग, एवढं
आणि कढीपत्ता 100 फूट आहेत ना. प्रवरा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखेसह प्रतिनिधी छायाचित्रकार संतोष गोरे राजुरी. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.